90% स्त्रिया या थकलेल्या असतात, ओव्हरवर्क्ड असतात, स्ट्रेस्ड असतात. आपल्यावर असणाऱ्या अनेक जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण पाडल्याच पाहिजेत. या अट्टाहासापायी त्या स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करत असतात. घर, संसार, मुलं-बाळं, काम या सगळ्या नादात त्या इतक्या धावत राहतात, की त्यांचं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं शक्यच होत नाही. अनेक व्यवधानं सांभाळण्याच्या नादात स्वतःची तब्येत सांभाळणं त्या विसरून जातात आणि मग अनेक आजार लहान वयात सुरू होतात. नंतर हे आजार आपल्यालाच कसे सुरू झाले, तेही या वयात, या गोष्टीचं एक नवीन दडपण मनावर यायला लागतं आणि मग त्यांचा मानसिक थकवा वाढत जातो. अनेक गोष्टींसाठी स्त्रिया स्वतःच्या झोपेचा बळी देतात. म्हणजे आपली झोप ही अतिशय दुय्यम गोष्ट आहे, असं त्यांनी मनाशी बाळगलेलं असतं. किंबहुना आपली जडणघडण तशीच झालेली असते. काम बाजूला ठेवून थकवा आलाय किंवा विश्रांतीची गरज आहे म्हणून कोणी स्त्री झोपली, तर तिला किती गोष्टी ऐकाव्या लागतात हे फक्त स्त्रीला माहीत आहे. पण खरं सांगू का, आपण सगळ्यांनी गिल्ट फ्री झोपायलाच शिकलं पाहिजे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरामाचा विचार केलाच पाहिजे. जेव्हा आपण आपल्या शरीराला आणि मनाला आराम द्यायला शिकू, त्यानंतरच आपण निरोगी, सुदृढ आणि आनंदी आयुष्य जगायला शिकू. बघा विचार करून.